नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस नगरपंचायतीच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर गायकवाड प्लॉटिंग माळशिरस येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा भूमिपूजन समारंभ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक हे आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे अनुभव संपन्न मार्गदर्शक असतात. त्यांच्या आयुष्यभराच्या अनुभवांना सन्मान देत त्यांना विरंगुळ्यासोबतच आपुलकीने संवाद साधता यावा, सामाजिक सहभाग वाढवता यावा आणि आनंदाचे क्षण एकत्र अनुभवता यावेत, यासाठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व माळशिरस नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट पी कुलकर्णी दादा यांचा वाढदिवस असल्याने माजी आमदार राम सातपुते यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माळशिरस नगर परिषदेचे आजी माजी पदाधिकारी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले, आज आपल्या माळशिरस शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या माळशिरसचे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित, उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, अजिताजी वळकुंदे, वैभव जानकर या भागाचे नगरसेवक रणजित ओवाळ या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या माळशिरस तालुक्यातील आणि माळशिरस गावातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय दादा आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र, उपस्थित माता भगिनी आणि भगिनी, मला आठवतं की दादा बऱ्याचदा या ठिकाणी आपण माझ्याकडे विरंगुळा केंद्राच्या विषयामध्ये आला की आम्ही ज्येष्ठ मंडळी, रिटायर मंडळी माळशिरस शहरामध्ये खूप आहोत आणि आम्हाला कुठंतरी बसायचं असलं तर रस्त्याला जावं तर वाहनं भरपूर वाहतात आणि एखाद्या हॉटेलमध्ये किती वेळ बसायचं बसून बसून गप्पा मारत. त्याच्यामुळं एखादं आम्हाला विरंगुळा केंद्र असावं ही मागणी केली. आप्पासाहेबांनी सुद्धा त्याचा फॉलो घेतला आणि आज 50 लाख रुपयाची इमारत या ठिकाणी विरंगुळा केंद्रासाठी आता उभं राहते. याचं काम सुरू झालंय. दादा याचं सगळं श्रेय जर कुणाला जात असेल, मी आप्पासाहेब माध्यम आहे, परंतु याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं, कारण या ठिकाणी तुम्ही त्याच्या अतिशय चिकाटीने त्याचा पाठपुरावा केला आणि आज या गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभं राहत आहे. तुम्ही त्याच्या फर्निचरची चिंता करू नका. एकदम चांगल्या पद्धतीच्या आरामदायी खुर्च्या असतील, तुम्हाला तिथं न्यूजपेपर लावले जातील, तुम्हाला तिथं कॅरम असेल खेळायला, जे तुम्हाला लागेल ते त्या ठिकाणी आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एनजीओ असतील, सीएसआर असेल किंवा नगरपालिका असेल याच्या माध्यमातून करू. तुमची जबाबदारी ज्येष्ठ मंडळीची, गंगाधर ऑफिसचं सुद्धा फार फॉलोअप होता या विषयामध्ये की हे झालं पाहिजे. त्यामुळं आपण सगळ्यांनी म्हणून एक चांगलं म्हणजे योगायोगाने स्वामींच्या मंदिराच्या जवळच असल्यामुळे रोज तुमचा त्या ठिकाणी स्वामींचंही दर्शन होईल आणि विरंगुळा केंद्राने आपण त्या ठिकाणी बसाल. चांगल्या पद्धतीने हे विरंगुळा केंद्र चालावं. इथं त्या ठिकाणी पुरुष मंडळी जशी येते तशी महिला मंडळीसाठी वेगळा कक्ष त्या ठिकाणी असावा, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आपण आज निश्चित माळशिरस शहरामध्ये आप्पासाहेबांनी सांगितले इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला. माळशिरस शहरात आज कोणी काही म्हणू द्या, परंतु ज्या माळशिरस शहराला या ठिकाणी प्रस्थापितांनी कधी फुटकी कवडी दिली नाही, त्याच्यामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात निधी टाकला. अकलूजला त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी नाहीये, अग्निशामक दलाची माळशिरसला आहे. माळशिरसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कामं झाली, याचं या ठिकाणी श्रेय इथल्या जनतेला जातं की आपण सगळ्यांनी विकासासोबत राहिला. भविष्यात सुद्धा या गावाला एक चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी भविष्यात बॅडमिंटन कोर्ट आपण या ठिकाणी आणून वेगवेगळे गार्डन्स
या ठिकाणी चांगलं गार्डनिंग डेव्हलप करू आणि चांगली कामं आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्मशानभूमीची सुद्धा मुस्लिम स्मशानभूमी असेल किंवा इकडं पंढरपूर रोडची अकलूज रोडच्या ज्या स्मशानभूमी आहे त्याच्यासाठी सुद्धा निधी आणू. आपण सगळ्यांनी मिळून या गावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू. आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीनं आणि तुमच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दादा तुम्हाला 86व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच तुमचा 100वा वाढदिवस या सभागृहात आणि अजून मोठा भव्य दिव्य तुमची 100री आपण साजरी करू एवढीच या ठिकाणी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.